विद्यार्थ्यांनो, 7वा पाठ आपण जरा बाजूला ठेवतोय आणि 8व्या पाठाला सुरुवात करतोय. तुमचा 8वा जो पाठ आहे तो म्हणजे अर्थशास्त्राशी परिचय. मग आता आधीच्या कोर्समध्ये साधारणपणे 9वीच्या आधीच्या कोर्समध्ये अर्थशास्त्र हा एक वेगळा विषय म्हणून शिकवला जात होता भूगोलासोबतचा. पण आता तसं केलं नाहीये. नवीन पाठ्यपुस्तक जी तयार झाली आहे त्यामध्ये मात्र भूगोलाच्या पाठ्यपुस्तकातच अर्थशास्त्राचे 2 पाठ त्यांनी टाकलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यातला अर्थशास्त्राशी संबंधित असलेला पहिला पाठ आज आपण पाहणार आहोत, तो म्हणजे अर्थशास्त्राशी परिचय. आता अर्थशास्त्राशी परिचय म्हणजे काय? मग अर्थ म्हणजे काय? पहिल्यांदा ते समजून घेऊ. अर्थशास्त्र म्हणजे काय? तर त्यातला अर्थ म्हणजे काय? तर अर्थ म्हणजे पैसा. मग आणि शास्त्र म्हणजे मग अर्थशास्त्र, मग पैशाशी संबंधित असलेलं शास्त्र म्हणजेच मग अर्थशास्त्र हा जो विषय आहे ज्यामध्ये पैशाशी संबंधित असलेले ज्या काही गोष्टी असतील त्या सगळ्यांचा उहापोह केला जातो, त्या साधारणपणे त्याला अर्थशास्त्र असं म्हटलं जातं. मग आता या अर्थशास्त्राचा परिचय आपल्याला या पहिल्या प्रकरणामध्ये करून घ्यायचा आहे. मग आता साधारणपणे एक अंदाजपत्रक तुमच्यासमोर ठेवलेलं आहे. तुम्हाला हे प्रत्येकाला दिसतंय, सांगा पाहू. या ठिकाणी महिन्याभराचा खर्च दिलेला आहे. साधारणपणे तुमच्या माझ्या घरात प्रत्येकाच्या घरात असं अंदाजपत्रक तयार होत असतं. आई किंवा वडील, तुमचे आई किंवा वडील असं अंदाजपत्रक तयार करत असतात. मग महिन्यामध्ये साधारणपणे किती खर्च होणार आहे, आपल्याला कुठला खर्च करायचा आहे, किंवा आपल्याला साधारणपणे कशासाठी किती पैसा कुठे किती पैसा गुंतवायचा आहे, कशासाठी किती खर्च करायचा आहे, हा सगळा खर्च एका डायरीमध्ये तुमच्या माझ्या घरी लिहिला जातो. मग साधारणपणे अर्थशास्त्राची सुरुवातच मुळात या अंदाजपत्रकापासून होते. मग आता हे जे अंदाजपत्रक आहे हे पहिल्यांदा समजून घेऊ. मग आता या ठिकाणी रोजचा आहार, नाश्ता, जेवण इत्यादी जे की अंदाजे खर्च त्यांनी 6,000 रुपये दिलेला आहे. त्यानंतर पोशाखाचे 2 संच विकत घेणे 2,000 रुपये, शालेय साहित्य विकत घेणे 500 रुपये, वैद्यकीय खर्च त्यांनी दिला आहे 450 रुपये, मनोरंजनासाठी 500 रुपये, मोबाईल देयक जे आहे त्याच्यासाठी 1,000 रुपये, त्यानंतर फळे आहे, भाजी आहे हे विकत घेण्यासाठी म्हणून 1,000 रुपये, त्यानंतर सार्वजनिक प्रवास खर्च ज्याला बस, रेल्वे, रिक्षा इत्यादी ते 2,600 रुपये, वीज देयक 1,500 रुपये आणि पर्यटन 4,000 आणि बँकेचा हप्ता 3,000 रुपये असा साधारणपणे त्यांनी महिन्याभराचा खर्च काढलेला आहे. आणि हा अंदाजे खर्च जो आहे तो एकूण किती आहे, तो 22,550 रुपयाचा आहे. मग आता त्यांनी पुढे म्हटलेलं आहे की समजा तुमचा या महिन्याचा खर्च वरील प्रमाणे आहे आणि मासिक उत्पन्न हे 20,000 रुपये एवढं आहे. मग तुमचे उत्पन्न व होणारा खर्च यांचा जर ताळमेळ बसवायचा असेल तर तुम्ही या महिन्यात वरीलपैकी कोणत्या बाबींना प्राधान्यक्रम द्याल हे तुम्हाला ठरवायचं आहे. तक्ता नीट तुम्हाला वाचायचं आहे आणि त्याचबरोबर या तक्त्यामध्ये कुठल्या गोष्टी आपण टाळू शकतो, कुठल्या अनावश्यक आहे, कुठल्या आवश्यक आहे हे तुम्हाला ठरवायचं आहे. आता साधारणपणे तुमच्या लक्षात आलं असेल की आपला जो खर्च असतो महिन्याभराचा तो कशावर अवलंबून असतो, तर तो आपल्या कौटुंबिक जे काही उत्पन्न असेल त्या उत्पन्नावर आपला खर्च अवलंबून असतो. मग माझं उत्पन्न महिन्याचं जर 15,000 असेल आणि माझा जर खर्च 20,000 असेल तर असं चालणार नाही. मग मला ज्या काही अनावश्यक गोष्टी असतील त्या मला टाळाव्या लागतील, ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्याच मला कराव्या लागतील. याचाच अर्थ आपला जो महिन्याचा खर्च असतो तो किंवा मासिक खर्च ज्याला आपण म्हणू, हा खर्च किंवा या उत्पन्नावर अवलंबून असतो आणि आपल्या उत्पन्नाचा ताळमेळ आपल्याला बसवावा लागतो. खर्चामध्ये जो काय खर्च आपण करणार असू तो आपल्याला नीट त्या उत्पन्नानुसार करावा लागत असतो. मग आता हा तक्ता तुम्हाला पाहायचा आहे आणि या तक्त्यानुसार या तक्त्यामध्ये ज्या काही अनावश्यक गोष्टी तुम्हाला ज्या वाटत असतील त्या टाळून किंवा त्या खोडून ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या आपल्याला किती याच्यात बसवायचे. उत्पन्न किती आहे मासिक उत्पन्न 20,000 रुपये. मग त्या 20,000 रुपयामध्ये आपल्याला
वरचा खर्च बसवायचा आहे, मग काय टाळायचं आणि कशाला प्राधान्य द्यायचं हे तुम्हाला ठरवायचं आहे. पुढे आपण पुढल्या व्हिडिओमध्ये पाहू.